हॅलो फ्रेंड्स, अशा प्रकारे वांग्याचं भरीत कोणी खाल्लं आहे का? नसेल खाल्लं तर ही रेसिपी तुमच्यासाठी ट्राय नक्की करा. मिरचीला एक साईडनी कट करून घेऊन दाखवल्याप्रमाणे वांग्यामध्ये ती व्यवस्थित भरून घ्यायची आहे. वांगी भरून झाल्यानंतर तव्यावर किंवा कढईमध्ये ती परतवायला टाकून घ्यायची आहे. त्यामध्ये 1 ते 2 पळी तेल ॲड करायचं, जेणेकरून वांगी आतून जळली जाणार नाहीत. ताट टाकून घ्यायचं, वाफेने वांगी आतून शिजली जातात. दोन्ही साईडली वांगी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपण भरलेला लसूण आणि मिरची बाजूला काढून घ्यायची, ती बारीक करून घ्यायची. वांग्याचा चांगला गर काढून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल, राई, जिरं टाकून घ्यायचं. जिरं लाल झाल्यानंतर त्यामध्ये कांदा ॲड करायचा. कांदा पूर्ण लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा. थोडीशी कोथिंबीर टाकायची. त्यामध्ये हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. सर्व मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता आपण काढलेला तो वांग्याचा गर यामध्ये ॲड करायचा. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सर्व मिश्रण चांगलं परतवून घ्यायचं. नंतर परतवून झाल्यानंतर थोडासा कच्चा कांदा बारीक चिरून त्यामध्ये टाकायचा. वरून थोडंसं टोमॅटो टाकायचा, थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.